हाय वेलकम बॅक मंडळी, सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या कोकणी कुटुंब या यूट्यूब चॅनलवरती। तर मंडळी, नवरात्रोत्सव चालू आहे आणि नवरात्रोत्सवातला हा रविवार मला बिलकुल वाया घालवायचा नव्हता। त्याच्यामुळे सकाळी लवकर उठून मी आणि माझा रूममेट गेलो कोंढणपूरच्या दिशेने। बरोबर, कोंढणपूरचा डायरेक्ट संबंध येतो तो कोंढाण्याशी। कोंढाणा म्हणजे सिंहगड। सिंहगडाच्या आसमंतात असलेल्या तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या कोंढणपूर या गावामध्ये आपण आज जाणार आहोत, तिथल्या देवीच्या दर्शनासाठी, म्हणजेच श्रीदेवी तुकाईच्या मंदिरामध्ये। तर मंडळी, कोंढणपूरला जर आपल्याला जायचं असेल तर आपला हा पूर्ण प्रवास असणार आहे पुणे बेंगलोर हायवेवरून। आम्ही वारजेमधून पुणे बेंगलोर हायवेला अटॅच झालो आणि तिथून आमचा प्रवास चालू झाला। तर मंडळी, खेड शिवापूरला पोहोचल्याच्या नंतर गाडी सर्व्हिस रोडने बाजूला घेऊन आम्ही राईट साईडला वळालो। राईट साईडचा जो चौक आहे तिथून आपल्याला सरळ जो रस्ता लागतो त्या रस्त्याने आम्ही कोंढणपूरच्या दिशेने जायला निघालो। रस्त्याच्या दोन्ही बाजूला अशा मखमली फुललेल्या होत्या। दृश्य इतकं सुंदर होतं की डोळ्याचं पारणं फिटणार होतं। खरंच रस्त्याच्या दोन्ही बाजूला असलेली मखमलीची ही फुललेली फुलं पाहून अतिशय सुंदर असं दृश्य दिसत होतं। तसेच मखमली फुललेल्या रस्त्यावरून प्रवास करत आम्ही शेवटी पोहोचलो तुकाई माता मंदिराच्या प्रांगणामध्ये। आज रविवार असल्या कारणाने गर्दी भयंकर होती। गाडी पार्क करून मी आणि माझा मित्र लागलो लाईनमध्ये लागल्यावरती सगळ्यात जास्त लक्षवेधी असं मला इथे काही वाटलं असेल तो म्हणजे इथे भरलेला भाजी बाजार। या भाजी बाजारामध्ये असलेल्या भुईमुगाच्या शेंगा, तसेच कारलं, दोडकी अशा फळभाज्या, तसेच राजगिऱ्याची पालेभाजी जी की मी कधी ऐकली देखील नव्हती ती देखील मला इथे पाहायला मिळाली। तसेच प्रसादाची दुकानं, फुलांची दुकानं, हार, वेणी असं इतर पूजा साहित्य देखील इथे खूप प्रमाणामध्ये पाहायला मिळालं। तसेच लाईन देखील खूप मोठी होती, त्याच्यामुळे ऑलमोस्ट आमचे 2 तास गेले दर्शनासाठी। मंदिरात जाण्याआधी इथे खाली असणाऱ्या गोमुखामधून येणाऱ्या जिवंत झऱ्यातून हातपाय धुण्यासाठी म्हणून आम्ही तिथे गेलो। तिथे हातपाय धुवून मगच आम्ही मंदिरामध्ये प्रवेश करण्यासाठी पुढे गेलो। दीड ते 2 तास लाईनमध्ये उभं राहिल्याच्या नंतर आम्हाला हा आतला व्ह्यू असा काही पाहायला मिळाला। चारही बाजूनी वाडा आणि मध्यभागी मंदिर असणारे सुंदर असं दृश्य आम्हाला इथे पाहायला मिळालं। मंदिरामध्ये श्रींचे फोटो काढण्यास सक्त मनाई असल्यामुळे मोबाईल बंदच ठेवावा लागला, पण मंदिर आतून देखील खूप सुंदर आहे। गाभाऱ्यामध्ये श्रींचे खूप छान असं दर्शन झालं आणि दर्शन घेऊन आम्ही बाहेर पडलो आणि बाहेर जाऊन बघू शकता किती गर्दी आहे। मिळालेल्या माहितीनुसार श्रीदेवी तुकाई हिला तुळजापूरच्या श्रीदेवी तुळजाभवानीची थोरली बहीण मानलं जातं, त्यामुळे इथे येणाऱ्या भाविकांची संख्या देखील जास्त आहे।
मंदिराच्या प्रांगणात असणारं हे दुसरं एक मंदिर इथे पाहायला मिळालं। तिथे देखील दर्शन घेऊन आम्ही मग थोडंसं फोटोशूट केलं आणि नाश्ता पाणी करून आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो। तर मंडळी, स्वारगेट आणि कात्रजवरून जर तुम्हाला कोंढणपूरला यायचं असेल तर 292 नंबरची PMT बस तुम्हाला इथे मिळू शकते। तुम्ही स्वारगेटवरून किंवा कात्रजवरून ती बस पकडू शकता। चला तर मग आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून ज़रूर कळवा आणि आपल्या पेजवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग बाय बाय गाईज, भेटू पुन्हा नवीन ब्लॉगमध्ये।